नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आपल्या समोर इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे 4थं युनिट आहे त्यातला भोली नावाचा जो लेसन आहे त्याचा दुसरा पार्ट आपल्या समोर सादर करणार आहे। याच्या अगोदरचा पहिला पार्ट मी अपलोड केलेला आहे। तुम्ही जर तो पाहिलेला नसेल तर कृपया तो तुम्ही नक्की पहा। पेज नंबर 135, 36 व 37 व 38 एवढ्या पानावरती हा दुसरा पार्ट आहे। हाही व्हिडिओ मोठा होणार आहे, तर मग चला मित्रांनो सुरुवात करूया। पार्ट 2, दस द इयर्स पास्ट। अशा प्रकारे वर्ष गेली। द विलेज बिकेम अ स्मॉल टाउन, द लिटल प्रायमरी स्कूल बिकेम हाय स्कूल। आता दिवसामागून दिवस गेले आणि ते जे गाव होतं ते एक छोटंसं शहर बनलं। गावातली जी प्राथमिक शाळा आता हायस्कूल बनलेली होती। देर वर नाऊ सिनेमा अंडर अ टीन शेड अँड अ कॉटन जिनिंग मिल। आता तिथं पत्र्याच्या शेडमध्ये आता सिनेमा सुद्धा तिथं आलेला होता आणि सोबतच कॉटनची जिनिंग मिल सुद्धा तिथं आलेली होती। जिनिंग मिल या शब्दाचा अर्थ सेपरेटिंग रॉ कॉटन फ्रॉम इट्स सीड, म्हणजे कापसापासनं त्यातले बिया बाजूला करणं, म्हणजे सरकी बाजूला करण्याचं यंत्र। तशा प्रकारची मिल सुद्धा तिथं आलेली होती, म्हणजे गावचा विकास झालेला होता। द मेल ट्रेन बिगॅन टू स्टॉप ॲट देअर रेल्वे स्टेशन। आता जी मेल ट्रेन होती, म्हणजे मेल म्हणजे पत्र वाहून नेणारी जी काही ट्रेन होती ती सुद्धा आता त्यांच्या गावामध्ये गावच्या स्टेशनवरती ती सुद्धा आता थांबायला तिने सुरुवात केलेली होती, म्हणजे या गावचा थोडक्यात विकास झालेला होता। वन डे आफ्टर डिनर रामलाल सेड टू हिज वाईफ, देन शॅल आय ॲक्सेप्ट बिशंबर्स प्रपोजल। त्यानंतर एक दिवस रामलाल यांनी आपल्या पत्नीला विचारलं, तर मग मी बिशंबरचं प्रस्ताव आपण स्वीकारायचं का? मी स्वीकारावं का मी? येस सर्टनली, हिज वाईफ सेड। त्यांच्या पत्नींसाठी हो निश्चितच तुम्ही तो प्रस्ताव स्वीकारला हवा। आता कुठला प्रस्ताव आहे ते पाहूयात। भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राइडग्रूम। तर भोली ही खरोखरच नशीबवान होईल जर तिला अशा प्रकारचा ब्राइडग्रूम म्हणजे वर भेटला, तर ती खरोखरच ती नशीबवान ठरेल। अ बिग शॉप, अ हाऊस ऑफ हिज ओन, अँड आय हिअर सेव्हरल थाउजंड्स इन द बँक। तर एक मोठं घर आहे, त्यांचं स्वतःचं मोठं दुकान आहे आणि मी असं ऐकलं की हजारो रुपये त्यांचे बँकेमध्ये सुद्धा आहेत। Moreover, he is not asking for any dowry. याशिवाय ते कुठल्याही प्रकारचा डॉरी म्हणजे हुंड्याची मागणी ते करत नाहीये। म्हणजे यावरून थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की ती भोली आता मोठी झाली आणि तिच्या लग्नाचा विचार आता तिच्या घरातले आई वडील करत आहेत। दॅट्स राईट, बट ही इज नॉट सो यंग, यू नो ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय एम। ते बरोबर आहे, ते ठीक आहे, पण त्यांचं खूपच जास्ती वय आहे, म्हणजे ते अगदी माझ्या वयाची आहेत। अँड ही ऑल्सो लिम्स म्हणजे लंगडले, म्हणजे ते जे बिश्वंबर आहेत ते माझ्या वयाचे आहेत, म्हणजे भोलीच्या वडिलांच्या वयाचे आहेत, आणि शिवाय तो लंगडा आहे, तो लंगडतो सुद्धा। मोरेवर द चिल्ड्रन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप। शिवाय त्यांच्या पहिल्या बायकोची मुलं सुद्धा आता ती मोठी झालेली आहेत। सो व्हॉट डज इट मॅटर? मग काय होतंय? हिज वाईफ रिप्लाइड, त्याच्या पत्नीने त्याला प्रत्युत्तर केलं, हरकत काय? 45 or 50 इट इज नो ग्रेट एज फॉर अ मॅन। 45 किंवा 50 हे काही जास्ती वय नाहीये माणसासाठी।
असं त्याची बायकोचा विचार आहे. वी आर लकी दॅट ही इज फ्रॉम अनदर विलेज अँड डज नॉट नो अबाउट हर पॉकमार्क्स अँड हर लॅक ऑफ सेन्स. आपण खरोखर सुदैवी आहोत, कारण का तर बिशंबर हा दुसऱ्या गावचा आहे आणि सुदैवानं त्याला या भोलीच्या अंगावर असणारे जे पॉकमार्क्स आहेत म्हणजे देवीचे जे वण आहेत आणि शिवाय तिचा लॅक ऑफ सेन्स म्हणजे तिच्यात मध्ये असणारा सुज्ञपणाचा अभाव आहे हे त्याला माहित नाही. हे खरोखरच खूपच चांगलं आहे. आपण या बाबतीत नशीबवान आहोत. इफ वी डोंट ऍक्सेप्ट धिस प्रपोजल शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ. जर आपण बिशंबरचं हे प्रपोजल जर नाही स्वीकारलं तर त्या लग्नाच्या प्रस्तावाचा जर आपण नाही स्वीकार केला तर कदाचित मला असं वाटतं की भोलीला आयुष्यभर अविवाहित राहावं लागेल. येस बट आय वंडर व्हॉट भोली विल से. पण मला असं मी विचार करतोय की भोली याच्याबद्दल काय म्हणेल. व्हॉट विल दॅट विटलेस वन से. शी इज लाईक अ डम काव. विटलेस म्हणजे ज्याच्यामध्ये बुद्धी चातुर्य नसलेलं, निर्बुद्ध, थोडक्यात बुद्धिहीन असं तिची आई मानते. पण ती काय म्हणणार आहे. ती तरी एका डम काऊ म्हणजे ती तरी एका मुक्या गाईसारखी आहे. मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल. मटर म्हणजे पुटपुट. रामलाल असे म्हणाले कदाचित तुझं बरोबर असेल. मित्रांनो, आई आपल्या मुलीला तिच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबरोबर लग्न करायला भाग पाडण्याचं कारण का तर ती थोडीशी मतिमंद आहे. बोलण्यामध्ये तिच्यात थोडंसं फॉल्ट आहे म्हणजे ती तोत्र बोलते यासाठी. इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्टयार्ड Bholi lay awake on her cot and listened to her parents' whispered conversation. आता त्यांच्या अंगणाच्या एका कोपऱ्यामध्ये भोली ही कॉटवरती पडलेली होती पण ती जागीच होती आणि तिनं ते सगळं आपल्या वडिलांचं आई वडिलांचं जे कुजबुजणं आहे, विस्पर्ड कॉन्व्हर्सेशन आहे, कुजबुज जे काही त्यांनी संवाद साधला तो तिनं ऐकलेला आहे. बिशंबरनाथ वॉज अ वेल टू डू ग्रोशर. ग्रोशर म्हणजे वाणी, किराणमाला दुकान असणारा माणूस. तर विशंबरनाथ एक चांगली परिस्थिती असणारा एक असं ग्रोशर होते. ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग. तर त्याचं लग्न भोली सोबत होणार आहे त्यामुळे खूप मोठा लग्नाचा लवाजमा आणि त्याचे पाहुणे मंडळी हे सगळे घेऊन तो लग्नासाठी आला. अ ब्रास बँड प्लेइंग अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम अन इंडियन फिल्म हेडेड द प्रोसेशन. आता प्रोसेशन या शब्दाचा अर्थ मिरवणूक. आता इथे मिरवणूक घ्यायचा नाही, इथं वरात घेऊ आपण. तर बँड बाजा सुद्धा मिरवणुकीच्या सगळ्यात पुढं म्हणजे वरातीच्या सगळ्यात पुढं होता आणि ज्याच्यावरती भारतीय चित्रपटातील गीत तो वाजवत होता बँड बाजा तो. विथ द ब्राइडग्रूम रायडिंग अ डेकोरेटेड हॉर्स. आता इथं जो वर होता ब्राइडग्रूम होता तो सुशोभित केलेल्या घोड्यावरती बसलेला होता किंवा अश्वारूढ होता. रामलाल वॉज ओव्हरजॉय टू सी सच पॉम्प अँड स्प्लेंडर. तर हा जो काही पॉम्प म्हणजे डामडौल, डौलदारपणा आणि स्प्लेंडर म्हणजे वैभव किंवा शोभा. तर हे सगळं डामडौल बघून किंवा डौलदारपणा पाहून, ही सगळी वैभव पाहून, शोभा पाहून रामलाल आश्चर्यचकित झाले. ही हॅड नेव्हर डीम्ड दॅट हिज फोर्थ डॉटर वुड हॅव सच अ ग्रँड वेडिंग. तर त्यांनी असं कधी स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नव्हतं की त्यांची जी चौथी मुलगी आहे तिचं एवढं थाटामाटात लग्न होईल याचं. भोलीज एल्डर सिस्टर्स हू हॅड केम फॉर द ओकेजन वेअर एनव्हियस फॉर हर लक. आता भोलीच्या ज्या मोठ्या 3 बहिणी होत्या त्या या लग्नासाठी आलेल्या होत्या. त्यांना सुद्धा भोलीचं हे नशीब आहे त्याबद्दल त्यांना एनव्हियस म्हणजे ते जेलस झाल्या म्हणजे त्यांना
हेवा वाटला किंवा मत्सर वाटला भोलीच्या नशिबाबद्दलचा. म्हणजे भोलीच्या नशिबात या सगळ्या गोष्टी लाभल्या त्याबद्दल तिच्या बहिणींना सुद्धा तिचा हेवा वाटला. वेन द ऑस्पिशियस मोमेंट केम द प्रिस्ट सेड ब्रिंग द ब्राईड. ज्या वेळेला तो मंगलमय क्षण ज्या वेळेला आला, लग्नाचा मुहूर्त ज्या वेळेला, मुहूर्ताचा क्षण ज्या वेळेला आला, त्यावेळेला प्रिस्ट म्हणजे पुरोहित, त्या पुरोहितांनी सांगितलं की ब्रिंग द ब्राईड म्हणजे वधूला मंडपात घेऊन या. भोली क्लॅड इन अ रेड सिल्कन ब्रायडल ड्रेस. तर क्लॅड म्हणजे आच्छादित असलेली किंवा कपडे परिधान केलेली. तर भोली लाल अशा रेशमी नववधूच्या पोशाखांमध्ये तिला परिधान केलं होतं, तिला घातलेला होता. वॉज लेड टू ब्राइड्स प्लेस नियर द सेक्रेड फायर. सेक्रेड या शब्दाचा अर्थ पवित्र. आता जी बसलेली होती कुठं, तर जिथं तो पवित्र मंगलमयसा अग्नी पेटवलेला होता त्याच्याजवळ नववधूच्या जागेवरती ती बसलेली होती. लग्नाचा क्षण आहे म्हणजे तुमच्या लक्षात नसेल अग्नी पेटवलेला असतो. गालन द ब्राइड वन ऑफ हिज फ्रेंड प्रॉम्प्टेड बिशंबरनाथ. गालन द ब्राइड या शब्दाचा अर्थ नववधूच्या गळ्यामध्ये हार घाला. गालन या शब्दाचा अर्थ हार. तर काय करा, तर हार घाला असं बिशंबरनाथला त्याच्या एका मित्रांनी प्रॉम्प्ट केलं म्हणजे सूचित केलं. द ब्राइडग्रूम लिफ्टेड द गार्लंड ऑफ येलो मारिगोल्ड. आता पिवळ्या झेंडूच्या म्हणजे झेंडूची जी फुलं आहेत त्या पिवळ्या झेंडूच्या फुलांनी बनवलेला जो हार होता तो हार बिशंबरनाथ या ब्राइडग्रूमनं म्हणजे वरानं उचलला आणि तो तिच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी उचलला. कोणाच्या? भोलीच्या. अ वुमन स्लिप बॅक द सिल्कन वेल फ्रॉम द ब्राइड्स फेस. आता तुम्हाला माहिती आहे की नवरीच्या चेहरा अर्ध्यापर्यंत झाकलेला असतो लग्नामध्ये. तर तो जो कशानं, तर पडदा असतो म्हणा किंवा बुरखा तरी नसतोच, तो मुस्लिमांमध्ये त्या लग्नामध्ये असतो. तर वेल या शब्दाचा अर्थ पडदा घेऊन नववधूच्या चेहऱ्यावरती अर्ध्यापर्यंत जो पडदा म्हणा किंवा काही चुनरी वगैरे असते विवाहामध्ये लग्नाच्या वेळेला, ती पुढे पदर घेतलेला असतो थोडक्यात असं म्हणूयात. नवरीनं अगदी नाकापर्यंत पदर घेतलेला असतो किंवा त्याच्या पुढेपर्यंत घेतलेला असतो. तो एका बाईनं काय केला, तर भोलीच्या चेहऱ्यावरचा तो पदर हा बाजूला पाठीमागं सरकवला. बिशंबर टूक अ क्वाईट ग्लान्स. आता बिशंबरनं पटकन एक चटकन लक्ष आपल्या पत्नीच्या म्हणजे होऊ घातलेल्या पत्नीच्या चेहऱ्याकडे गेलं. द गार्लन रिमेंड पोज्ड इन हिज हँड. आता पोज्ड या शब्दाचा अर्थ इन अ फिक्स्ड पोझिशन. तर त्यानं तो हार तिच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी असा घेतलेला होता, तो तसाच स्थिर एका ठिकाणी तो तसाच स्तब्ध राहिला, एका ठिकाणी तो स्थिर त्यानं केला. द ब्राइड स्लोली पुल्ड डाऊन द वेल ओव्हर हर फेस. आता त्या नववधून काय केलं, तर हळूहळू तिनं तो पदर आहे तो आपल्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा घेतला. हॅव यू सीन हर सेड बिशंबर टू द फ्रेंड नेक्स्ट टू हिम. आपल्या जवळ असलेल्या एका मित्राला तो बिशंबर म्हणाला, तू तिचा चेहरा पाहिलास? शी हॅज पॉकमार्क्स ऑन हर फेस. तिच्या चेहऱ्यावरती देवीचे वण आहेत किंवा देवीच्या जो रोग आहे झालेला होता त्याच्या डाग आहेत, वण आहेत तिच्या चेहऱ्यावरती. सो व्हॉट, यू आर नॉट यंग आयदर. मग हरकत काय, तू तरी कुठं तरुण आहेस, तू तर 50 वर्षाचा आहेस, असा त्याचा मित्र त्याला बोलला. मे बी, बट इफ आय एम टू मॅरी हर, हर फादर मस्ट गिव्ह मी 5,000 रुपीज.
हे असं असलं तरी सुद्धा ठीक आहे, पण जर मला तिच्याशी लग्न करायचं असेल, मी जर तिच्याशी लग्न करावं असं वाटत असेल, तर तिच्या वडिलांना मला 5,000 रुपये द्यावे लागतील. रामलाल वेंट अँड प्लेस्ड हिज टर्बन हिज ऑनर ॲट बिशंबर्स फीट. आता या ठिकाणी रामलाल उठले आणि त्यांनी काय केलं तर आपलं जे टर्बन आहे, त्यांचा जो सन्मान होता तो काढून त्यांनी बिशंबरच्या पायावरती ठेवला. टर्बन म्हणजे डोक्यावरचं जे घातलेलं असेल, पगडी म्हणा, मुंडाचं जे त्यांनी काढलं आणि त्यांच्या पायावरती ठेवलं. आता हे जे लेखक आहेत हे चित्रपट लेखक दिग्दर्शक आहेत. तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये, खास करून हिंदी चित्रपटांमध्ये हे पाहिलेलं असेल की मुलीचा बाप काय करतो तर आपल्या डोक्यावरचा फेटा, पगडी जे काही असेल, मुंडास असेल, ते सगळं काढतो आणि त्या नवऱ्याच्या पायावरती ठेवतो आणि त्याला विनंती करतो की बाबा रे माझी लाज राख. आणि सेम हा सीन, कारण हे स्वतः चित्रपट लेखक दिग्दर्शक आहेत त्यामुळे तुमच्या हा सीन लक्षात आलेला असेल. तर त्यांनी तसं ठेवलं आणि त्याला असं म्हणतात, डू नॉट ह्युमिलिएट मी, सो टेक 2,000 रुपीज. तो म्हणतो की मला अपमानित करू नका. ह्युमिलिएट करणं म्हणजे पुट टू शेम, म्हणजे लाज आणणं, म्हणजे मला अपमानित करू नका. हे 2,000 रुपये घ्या. नो 5,000 और वी गो बॅक, कीप युअर डॉटर. नाही, बिशंबरनाथ म्हणतो की नाही 5,000 रुपये द्या, नसेल तर तुमची पोरगी तुमच्याबरोबर ठेवा, मी निघालो. बी अ लिटल कन्सिडरेट प्लीज, इफ यू गो बॅक आय कॅन नेव्हर शो माय फेस इन द विलेज. तो म्हणतो जरा थोडासा विचार करा. अहो जर तुम्ही जर गेला असं अर्ध्यावरती लग्न टाकून, तर मला गावामध्ये मी तोंड दाखवू शकणार नाही, कधीच तोंड मी दाखवू शकणार नाही माझ्या गावामधल्या लोकांपुढे मी, असं तो म्हणतो. देन आउट विथ 5,000. ठीक आहे, तसं असेल तर मग 5,000 रुपये घेऊन या. टीयर स्ट्रीमिंग डाऊन हिज फेस, रामलाल वेंट इन, opened the safe and counted out the notes. He placed the bundle at the bridegroom's feet. रामलाल आपल्या डोळ्यावरचे अश्रू उघडत होते तसेच ते उठले, आत गेले. घरामध्ये जे त्यांचं कपाट होतं, सेफ होतं, ते त्यांनी उघडलं. त्याच्यामधल्या त्यांनी नोटा मोजून त्यातले बरोबर 5,000 रुपये आणले आणि ते त्या वराच्या पायावरती ठेवले. ऑन बिशंबर्स ग्रीडी फेस appeared a ट्रायम्फंट स्माइल. आता त्या बिशंबरचा जो लोभी, ग्रीडी म्हणजे लोभी चेहरा होता, त्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं विजयोत्सवी हास्य असल्यासारखं, म्हणजे विजयी उन्मादाचं हास्य असल्यासारखं आता ते भासू लागलं. ट्रायफंट या शब्दाचा अर्थ विजयी किंवा विजयाचा उत्सव करणार असं ते हास्य त्याच्या चेहऱ्यावरती दिसू लागलं. कारण का तर 5,000 मिळालेले आहेत म्हणून. ही हॅड गॅम्बल्ड अँड वन. आता गॅम्बल या शब्दाचे अर्थ 2 असतात. एक असतं म्हणजे जोखीम घेणं किंवा जुगार खेळणं. तर त्याने ही एक प्रकारची जोखीमच घेतलेली होती. त्याने हा एक प्रकारचा जुगाडचा डाव खेळल्यासारखं खेळलेलं होतं आणि ते जिंकलेले होते. म्हणजे काय तर 5,000 रुपये द्या, नाहीतर मी निघालो. याच्यामध्ये एक तर त्याला बायको मिळणार न मिळण्याची सुद्धा जोखीम होती, तिचं लग्न न होण्याची सुद्धा जोखीम होती. ती जोखीम त्यानं पत्करली आणि सुदैवाने काय झालं तर या जोखमीमुळे त्याला पत्नी तर मिळणार आहेच, सोबत 5,000 सुद्धा जे ठरलेले नव्हते ते सुद्धा मिळणार आहेत. तर तो त्यानं ती जोखीम घेतली आणि तो जिंकला. गिव्ह मी द गार्लन ही अनाउन्स. त्याने लगेच सांगितलं की मला हार द्या. वन्स अगेन द वेल वॉज स्लिप बॅक फ्रॉम द ब्राईड face, but this time her eyes were not downcast. पुन्हा एकदा त्या नववधूच्या चेहऱ्यावरचा जो पुढे केलेला जो पडदा असेल किंवा पदर होता तो मागे सारला गेला. कशासाठी तर तिच्या गळ्यात हार घालण्यासाठी. पण या वेळेला मात्र त्या नववधूचे म्हणजे भोलीचे जे डोळे होते ते मात्र आता डाऊनकास्ट नव्हते, म्हणजे लुकिंग डाऊनवर्ड्स. म्हणजे यावेळेला मात्र भोली खाली पाहत नव्हती. शी वॉज लुकिंग अप
लुकिंग स्ट्रेट ॲट हर प्रॉस्पेक्टिव्ह हजबंड. ती वर पाहत होती आणि ती अगदी थेट आपल्या भविष्यात होऊ घातलेल्या नवऱ्याकडे ती थेटपणे पाहत होती. प्रॉस्पेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ फ्युचर. भविष्य काळामध्ये होऊ घातलेला जो पती आहे त्याच्या डोळ्यात ती पाहत होती. अँड इन हर आईज देअर वेअर नायदर अँगर नॉर हेट. आणि तिच्या डोळ्यामध्ये नाही राग होता नाही द्वेष होता, तर काय होता? अँड ओनली कोल्ड कंटेम्प्ट. फक्त तिच्या डोळ्यामध्ये कंटेम्प्ट म्हणजे हॅटर्ड, तिरस्कार भरलेला होता त्याच्याबद्दलचा. आपल्या भविष्यात होऊ घातलेल्या त्या नवऱ्याबद्दल तिच्या मनामध्ये नाही राग होता नाही द्वेष होता, तर फक्त तिरस्कार होता. तिरस्कारपूर्ण नजरेने ती तिच्याकडे पाहत होती. बिशंबर रेज अ garland to place it round the bridal's neck. But before he could do so, बिशंबरने काय केलं? तो हार उचलला आणि आपल्या होऊ घातलेल्या पत्नीच्या गळ्यात तो घालला. तो घालायसाठी त्याने तिथपर्यंत नेला आणि तो असं करतोय तोच भोलीज हँड स्ट्रक आउट लाईक अ स्ट्रेक ऑफ लाइटनिंग अँड गार्लँड वॉज फ्लंग इन टू द फायर. भोलीने काय केलं? आपला हात त्याच्यावरती जोरात असा मारला, जणू एखादा लाइटनिंग स्ट्रिक म्हणजे प्रकाशाची एखादी छडी ज्या प्रकारे पडावी त्या प्रकारे तिने त्या ह्याच्यावरती हारावरती तिने आपला हात मारला आणि तो हार तिने घेतला आणि तो फेकून दिला. कशामध्ये? भिरकावला. फ्लंग म्हणजे भिरकावला. कुठं? तर त्या अग्नीमध्ये, जिथं ते अग्नी 7 फेरे नेण्यासाठी जो अग्नी पेटवलेला असतो त्या अग्नीमध्ये तिनं तो हार भिरकावला. शी गॉट अप अँड थ्रू अवे द वेल. ती उठली आणि तिनं जो तिच्या लग्नासाठी जे काय म्हणू आपण त्याला, चुनरी वगैरे असं असतं लग्नामध्ये घेतलेलं, किंवा शालू असतो, किंवा तो मगाशी ज्याला आपण पडदा म्हणत होतो किंवा पदर म्हणत होतो, ते जे होतं ते लग्नाचं, ते सगळं तिनं ते घेतलं आणि ते सगळं फेकून दिलं. पिताजी सेड भोली इज अ क्लिअर लाऊड व्हॉइस. पिताजी असं ती म्हणते आणि यावेळेला आवाज तिचा अगदी स्पष्ट आणि मोठा होता. And her father, mother, sister, brothers, relations and neighbors were startled to hear her speak without even the slightest stammer. आणि तिचे वडील, आई, बहिणी, भाऊ, तिचे पाहुणे, शेजारी या सगळ्यांना अक्षरशः धक्का बसला. स्टार्टल्ड या शब्दाचा शॉक, त्यांना धक्का बसला. आणि ते टू हिअर कशासाठी? तर त्यांना ऐकायचं होतं काय? तर हर स्पीक विदाउट इवन स्लाइटेस्ट स्टॅमर, म्हणजे तिचं जे बोलणं होतं ते कुठल्याही प्रकारचं किंचितच सुद्धा तोतरेपणा न येताच तिचं ते बोलणं ऐकून किंवा इथून पुढचं बोलणं ऐकण्यासाठी त्यांना एक प्रकारचा त्यांना तो धक्का बसला. म्हणजे पिताजी एकही शब्द न तोत्र, म्हणजे याच्यातला एकही अक्षर सुद्धा न तोत्र बोलता, किंचितच सुद्धा न तोत्र बोलता ती मुलगी पिताजी असा शब्द बोलली आणि या सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसला. पिताजी टेक बॅक युअर मनी, आय एम नॉट गोइंग टू मॅरी दिस मॅन. ती सांगते की बाबा ते पैसे तुमचे परत घ्या, मी या माणसाबरोबर लग्न करणार नाही. रामलाल वॉज थंडर स्ट्रक. हे ऐकून रामलाल थक्क झाले. द गेस्ट बिगॅन टू विस्पर. जे पाहुणे होते ते कुजबुजायला सुरुवात झाली. सो शेमलेस, सो अगली अँड सो शेमलेस. लाजीरवाड किंवा निर्लज्ज, खूपच कुरूप आणि पुन्हा एकदा तसंच लाजीरवाड किंवा निर्लज्ज. भोली आर यू क्रेझी, शाउटेड रामलाल. रामलाल ओरडले, भोली वेडेस का तू? यू वॉन्ट टू डिसग्रेस युअर फॅमिली. तुला तुझ्या कुटुंबाला कलंक लावायचंय का? डिसग्रेस म्हणजे काळिंबापासून कलंक लावणं किंवा मानहानी करणं.
तर तुला तुझ्या कुटुंबाला कलंक लावायचा का? तुला तुझ्या कुटुंबाला काळीमा फसायचंय का? हॅव यू रिगार्ड आउट इज्जत? हॅव सम रिगार्ड फॉर आउट इज्जत. रिगार्ड म्हणजे कदर करणे, त्याकडे लक्ष देणे किंवा मानणे किंवा त्याकडे एका विशिष्ट भावनेने पाहणे. तर ते म्हणतात की जरा तुला थोडीशी इज्जतीची काही तमा आहे की नाही, किंवा तुला थोडीशी अब्रूची म्हणा, बेअब्रू होणार आहे याच्याबद्दल तुझ्या मनात काही तू त्याच्याकडे विचार करणार आहेस की नाही, असं त्यांनी विचारलं. फॉर द सेक ऑफ युअर इज्जत सेड भोली, आय वॉज विलिंग टू मॅरी दिस लेम ओल्ड मॅन. ती म्हणते की तुमच्या इज्जतीसाठी मी या वृद्ध आणि लंगड्या माणसासोबत लग्न करायला तयार झाले. बट आय विल नॉट हॅव सच अ मीन, ग्रीडी अँड कंटेम्प्टिबल कॉवर्ड ॲज माय हजबंड. पण ती म्हणते की मला यासारखा मीन म्हणजे विकीड म्हणजे दुष्ट किंवा कंजूस किंवा नीच असे अर्थांचे शब्द आहेत. ग्रीडी लोभी आणि कंटेम्प्टेबल या शब्दाचा अर्थ हेटफुल द्वेषपूर्ण किंवा तिरस्करणीय. कॉवर्ड भित्रा. अशा इतका सगळा या सगळे जे शब्दयोजना केलेली आहे म्हणजे यासारखा दुष्ट, लोभी, तिरस्करणीय असा माणूस मला पती म्हणून, भित्रा पती म्हणून मला नको आहे. आय वॉन्ट, मला अजिबात मी लग्न करणार नाही अशी ती ओरडून किंचाळून सांगते. व्हॉट अ शेमलेस गर्ल. वी ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डम काव. काय निर्लज्ज मुलगी आहे. आम्ही असं सगळा विचार करत होतो की ती एक निरुपद्रवी अशी हार्मलेस अशी डम काऊ आहे, म्हणजे मुकी गाई आहे, असं आम्ही विचार करत होतो. भोली टर्न व्हायलेंटली ऑन द ओल्ड वुमन. आता जी बाई असं म्हटली त्या बाईकडं थोडस हिंसक प्रवृत्तीनं किंवा आक्रमकपणे भोली तिच्याकडे वळली आणि तिला म्हणाली, येस आंटी, यू आर राईट. हो आंटी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. यू ऑल थॉट आय वॉज अ डम ड्रिव्हन काऊ. तुम्ही सगळे माझ्याबद्दल तसाच विचार करत होता की मी एक हुसकावून लावलेली अशी मुकी गाय आहे. दॅट्स वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओव्हर टू धिस हार्टलेस क्रीचर. आणि म्हणूनच तुम्हाला या निर्दयी माणसाच्या हाती मला सोपवायचं आहे, निर्दयी प्राण्याच्या हाती तुम्हाला सोपवायचं आहे. बट नाव द डम काऊ, द स्ट्रॅमनिंग फूल इज स्पीकिंग. पण आता ती जी मुकी गाय होती, जी तोत्रेपणे बोलणारी जी मूर्ख होती, ती आता बोलायला लागलेली आहे. डू यू वॉन्ट टू हिअर मोर. तुम्हाला याच्यापेक्षा आणखी काही माझ्याकडनं ऐकायचंय का? असं भोलीनं त्या वृद्ध म्हाताऱ्या बाईला, जिनं अशा प्रकारचा निर्लज्जपणाचा चेहरा तिच्यावरती मारलेला होता, तिने हे शब्द ऐकवले. बिशंबरनाथ द ग्रोशर स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. आता जो बिशंबरनाथ जो वाणी होता, म्हणजे ज्याचं किराणामालाचं दुकान होतं, असा माणूस तो आपल्या सगळ्या लावाजाम्यासह तो आता परत फिरला. द कन्फ्युज्ड बँड्समेन थॉट दिस वॉज द एंड ऑफ द सेरेमनी अँड स्ट्रक अप अ क्लोजिंग सॉन्ग. ते जे बँड बाजा घेऊन आलेली जी माणसं होती त्यांना वाटलं की हा आता या समारंभाचा शेवट आहे, आणि त्यांनी अँड स्ट्रक अप अ क्लोजिंग सॉन्ग. आणि जे काही लग्न झाल्यानंतरचा जे बाजा वाजला जातो तो त्यांनी तिथं वाजवला. रामलाल स्टूड रूटेड टू द ग्राउंड, हिज हेड bowed low with the weight of grief and shame. आता रामलाल हे त्या जागी एका जागी खिळून उभे राहिलेले होते, म्हणजे स्तब्ध होते. त्यांचं डोकं हे
ग्रीफ आणि शेम, ग्रीफ म्हणजे तीव्र दुःख, शेम म्हणजे लज्जा, हे तीव्र दुःखाच्या आणि लज्जेच्या ओझ्यानं खाली वाकलेलं होतं, झुकलेलं होतं. द फ्लेम्स ऑफ द सेक्रेड फायर स्लोली डाईड डाऊन. आता तो जो पवित्र अग्नी जो पेटवलेला होता त्याच्यातल्या ज्वाळा सुद्धा आता हळूहळू हळूहळू संपू लागले होते किंवा संपलेल्या होत्या. तर मित्रांनो, हा प्रसंग तुमच्या लक्षात आला असेल. म्हणजे लग्न होत आहे मध्येच तोपर्यंत ही मुलगी उठून उभी राहते आणि ती सगळं काही ऐकवते. त्यानंतर बँडबाजेवाले सुद्धा त्यांनी त्यांचं जे काही वाजणं होतं सने त्यांचा बँडबाजा वाजवायला त्यांनी सुद्धा मध्येच ते सगळं थांबवलेलं होतं आणि आता हे सगळं संपलेलं आहे. आणि वडिलांचं सुद्धा खूप मोठी मानहानी वडिलांना वाटत होती. आणि जो अग्नी त्यांनी पेटवलेला होता मंगल प्रसंगासाठी तो सुद्धा आता विझत चाललेला होता. पेज नंबर 138 वरती अगदी थोडासा हा पाठ राहिलेला आहे. एव्हरीवन वॉज गॉन. प्रत्येक जण तिथनं निघून गेला होता. रामलाल टर्न टू भोली अँड सेड. रामलाल भोलीकडे वळाले आणि म्हणाले, बट व्हॉट अबाउट यू? नो वन विल एव्हर मॅरी यू नाव. व्हॉट शॅल वी डू विथ यू? ते म्हटले, ठीक आहे, ते सगळं झालं, पण आता तुझं काय? इथून पुढे तुझ्यासोबत कुणीही कधीही लग्न करणार नाही, मग तुझं काय करायचं आम्ही? अँड सुलेखा. मगापर्यंत या मुलीला हे लेखक भोली या नावानं बोलवत होते, लिहिलं होतं तिचं नाव भोली असं, पण आता इथं त्यांनी सुलेखा हे नाव लिहिलेलं आहे. याचं कारण आहे की तिचं भोलीतलं भोळसटपणा जो होता तो विवाहाच्या या प्रसंगापासून तो निघून गेला होता. अँड सुलेखा सेड इन अ व्हॉइस दॅट वॉज काम अँड स्टेडी. आणि सुलेखानं अगदी शांत आणि स्थिर अविचल अशा आवाजामध्ये ती बोलली, डोंट यू वरी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पिताजी, इन युअर ओल्ड एज आय विल सर्व यू अँड मदर अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न सो मच. इजंट दॅट राईट मॅन? ती सांगते वडिलांना की बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझं लग्न जरी नाही झालं तरी सुद्धा चालेल, मी नाही लग्न करणार. तर मी काय करेन, तर मी तुमची आणि आईची तुमच्या वृद्धापकाळी मी तुम्हाला वृद्धापकाळाचा सहारा, एक प्रकारचा आधार होऊन जाईल. मी तुम्हाला तुमची सेवा करेन तुमच्या म्हातारपणी. आणि ज्या शाळेमध्ये मी शिकले, खूप काही शिकले, जीवनाचं बरंचच काही मोठं मी तत्वज्ञान मला एक प्रकारचं त्या शाळेमध्ये शिकायला मिळालं. त्या शाळेमध्ये मी काय करेन, तर मी तिथं शिकवत राहीन. उरलेलं माझं अख्खा आयुष्य मी तिथं शिकवत राहीन. आणि जे मी शिकले ते मी लोकांना तिथं माझ्या शाळेतल्या लोकांना मी काय करेन, तर मी तिथं शिकवेन मुलांना. इजंट दॅट राईट मॅम? आणि हो की नाही, हे बरोबर आहे की नाही मॅम? असं तिच्या त्या शिक्षिकेला, ज्या शिक्षिकेनं तिला विश्वासात घेऊन शिकवायला सुरुवात केली, त्या शिक्षिकेला त्याचं म्हणतात. द टीचर हॅड ऑल अलॉंग स्टूड इन अ कॉर्नर वॉचिंग द ड्रामा. आता हा जो काही ड्रामा प्रसंग जो काही घडत होता, तो सगळा ड्रामा, हे जे सगळं चाललेलं होतं, जे नाटक लग्नाचं, ते सगळं त्या शिक्षिका एका कोपऱ्यामध्ये उभं राहून पाहत होत्या. येस भोली, ऑफकोर्स. हो भोली, नक्कीच. शी रिप्लाइड, त्याने उत्तर दिलं. अँड इन हर स्माइलिंग आईज वॉज द लाईट ऑफ अ डीप सॅटिस्फॅक्शन. आणि त्यांच्या हसणाऱ्या डोळ्यांमध्ये खोल असं समाधान होतं. कशाचं? दॅट अन आर्टिस्ट फील्स व्हेन कंटेम्पलेटिंग द कम्प्लिशन ऑफ हर मास्टरपीस. कंटेम्पलेटिंग या शब्दाचा अर्थ थिंकिंग अबाउट डीपली, म्हणजे विचार करणे. द कम्प्लिशन ऑफ हर मास्टरपीस. आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये एखादा कलाकार ज्यावेळेला त्याचा सर्वोत्कृष्ट कलाकृती ज्यावेळेला सादर करतो, पूर्ण होते, त्यावेळेला ज्या प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात, समाधानाचे,
अत्यंत खोल असं म्हणजे भरपूर असं समाधानाचे जे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात, तशा प्रकारचं हास्य हे त्यांच्या डोळ्यामध्ये भासत होतं किंवा त्यांचे डोळे तशा प्रकारचे हसत होते. तर बघा, कुठलाही कलाकार असेल, मी अगदी इव्हन मी सुद्धा, मी ज्यावेळेला एक छान सुंदर पद्धतीने ज्यावेळेला व्हिडिओ आपल्यासमोर सादर करतो त्यावेळेला मला वेगवेगळं समाधान मिळत असतं. तर तसं प्रत्येक कलाकाराला, प्रत्येकच, अगदी तुम्ही सुद्धा म्हणजे विद्यार्थी असतील किंवा शिक्षक सुद्धा, अगदी शिक्षक सुद्धा, आम्हाला शिक्षकांना सुद्धा आम्हाला एखादा पाठ आम्हाला मनापासून ज्यावेळेला शिकवला, मुलांनाही समजला, मुलं खूप खुश होतात, तेवढं आम्ही खऱ्या अर्थानं खुश होतो. म्हणजे तसंच आहे, या शिक्षकाला सुद्धा खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. कारण का, तर जी एक लाजरी बुजरी गायसारखी मुलगी होती, तिने एका वाघिणीचं रूप घेतलं आणि लोभी असलेल्या त्या नवऱ्याला तिनं धडा शिकवला. तर अत्यंत सुंदर सुरेख असा पाठ आहे मित्रांनो. याचे 2 भाग आहेत, तुम्ही ते नक्की पहा. के अब्बास यांनी लिहिलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मी इथं थांबतो. या व्हिडिओचे 2 पार्ट आहेत. पार्ट 1 वेगळा व्हिडिओ आहे, पार्ट 2 चा वेगळा व्हिडिओ आहे. कृपया माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो.